नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या सिरीज मध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनल सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर लवकरात लवकर आपण न वेळ घालवता 5.2 ला आपण सुरुवात करणार आहोत. तर माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही 5.1 पर्यंत सर्व एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित बघून घेतल्या आहेत आणि आपल्या कॉपीज मध्ये नोट्स वगैरे बनवून व्यवस्थित लिहिले आहेत. तर बघा, आपण आता सुरू करणार आहोत फर्स्ट क्वेश्चनला, 5.2 एक्सरसाइजला. तर काय आहे 5.2? 2 × 3 × 5 आणि 3 × 5 × 7. आपल्याला एलसीएम दिलाय, एलसीएम काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. तर बघा, नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा लसावी काढायचा असतो तेव्हा कॉमन नंबर्स घ्यायचे असते. आता कॉमन नंबर्स हे दोघं आहे आणि हे दोघं आहे, यातले नेहमी एकच नंबर आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावा लागतो. तर 2 × 7 हे तर सेपरेट आपण लिहिले, पण याच्यामधला 3, ह्या 3 मधला 1 आणि या 5 मधला 1, हा होईल आपला एलसीएम, लसावी. तर कुठे आहे मित्रांनो? तर बघा, ऑप्शन नंबर सी मध्ये आपला आन्सर आहे. तर समजलं लसावी कसं काढायचं आहे? तर बघा, असं जर दिलेलं असेल तर लसावी कसं काढायचं. तर बघा, आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन. काय आहे सेकंड क्वेश्चन? 24, 36 आणि 42. तर यांचा लसावी एलसीएम काढायचा. तर बघा, चला आपण सुरू करूया. सेकंड क्वेश्चन आहे समजा. तर 2 ने डिवाइड होतं. 2 2 जा 4, 2 1 जा 2 and 2 2 जा 4. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता याला कशाने डिवाइड होईल? 3 ने होईल. 3 4 जा 12, 3 6 जा 18, 3 7 जा 21. आता बघा, अजून 2 2 जा 4, 2 3 जा 6, 7. इथपर्यंत आले. तर याला आपल्याला कशाने डिवाइड करायचं? आता 2 × 3 × 7. हे सगळं एलसीएम काढायचं आहे ना, लसावी. तर या सर्व नंबर्सला आपल्याला मल्टिप्लाय करावं. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 3 7 जा 21, 3 8 जा 3 7 जा बघा 3 2 जा 6, 6 7 जा 42. बघा, 27 × 42 काय येईल आपलं? 504. याचं एलसीएम काय येईल? 504. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला लिहिलेलं आहे 504. एलसीएम व एचसीएफ काढायला आता तुम्हाला काहीच अडचण नकोय असं मला वाटतंय. आता तुम्हाला यात काहीच अडचण यायला नको, कारण की हे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर बघा, आता आपला आहे थर्ड क्वेश्चन. काय आहे थर्ड क्वेश्चन? दोन संख्यांचा गुणाकार. आता फर्स्ट × सेकंड नंबर यांचा दोघांचा डायरेक्ट गुणाकार दिलाय आपल्याला. किती? 216. आणि एचसीएफ × एलसीएम असतं. तर आपल्याला एचसीएफ दिलंय त्यांनी, मसावी काय दिलंय? 6. तर आपल्याला शोधायचंय एलसीएम एक्स. तर हे इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल? डिवाइड. 6 1 जा 6, 6 3 जा 18, 6 6 जा 36. एक्स इक्वल्स टू 6. 6. कळालं हे कसं पद्धतीने केलंय? आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट दिलेलं होतं, तर आपण हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन इथे घेतलंय आणि इथे एलसीएफ दिला होता, मसावी दिलेला होता, तर मसावी खाली घेतला आणि एलसीएम ला आपण घेतलं एक्स. तर इकडे हे मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन काय होईल? डिवाइड, भागाकारात. आणि भाग दिल्यावर आन्सर येतं आपलं 6. तर ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर किती मध्ये आहे आपलं? 6, 36. तर बघा, 216 ला आपण कशाने भाग दिलाय? 6 ने. तर 6 sin 3 18, उरले किती? 3, 6 7 36. आपला आन्सर आलाय 36. तर ऑप्शन नंबर ए मध्ये आहे 36. कळाला सर्वांना? तर व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे काय चाललंय आपलं. बघा, आपला आहे चौथा क्वेश्चन. दोन संख्यांचा लसावी मसावी. आता याच्यात लसावी व मसावीचा गुणाकार दिलाय आणि इथे फर्स्ट × सेकंड. तर इथे काय दिलंय? दोन संख्यांचा लसावी व मसावीचा गुणाकार दिलाय. या दोघांचा गुणाकार दिलाय 384. आणि विचारलं काय? त्यापैकी एक संख्या काय? फर्स्ट संख्या आहे समजा 24, तर दुसरी संख्या आपल्याला फाइंड करायची. दुसरी संख्या आपण एक्स घेऊ. तशाच पद्धतीने इकडे आपण इकडे हे मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन काय घेणार आहे मित्रांनो? याला आपण काय घेईन? डिवाइड मध्ये. याला काय घेऊ? आणि एक्स. बघा, 24 ने याला भाग दिल्यावर काय येतं? 24 1 24, 24 1 24. आणि इथे उरले 14, 144. आणि कितीने भाग दिल्यावर येईल? बघा, कसे कितीने भाग दिल्यावर? 24 सक 144, साइन 24, साइन 2 12, हो सक 144. तर आन्सर 16 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर डी मध्ये होईल आपलं आन्सर. तर समजतंय विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे सांगितलंय.
फक्त क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. माझ्या मते तरी क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्यायचा. तुमचं लवकरात लवकर क्वेश्चन 5 मिनिटात सॉल्व्ह होईल. फक्त क्वेश्चन काय सांगितलंय ते लक्षात घ्यायचं. पुढील कोणती संख्या 4, 8 व 6 ने तिघांचा गुणक आहे? तर बघा 396, बघा 396, 664, 696 आणि 5432 यांचा गुणक आपल्याला शोधायचा आहे. तर कसं शोधायचंय लक्षात द्यायचंय. पुढील संख्या 4, 8 यांची मल्टिप्लाय. तर 8 ने भाग द्यायचा आहे. 8 ने बघा याला भाग जाईल का? 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 32 आणि किती उरले? 6, 66. याला नाही जाणार. याला जाईल का? बघा 364, 8 8 64, 64 किती उरले? 2 आणि 24, 8 1 8, 8 2 16, 8 3 24. तर बघा 7 8 8 64, 65 66, 2 याला जातोय. म्हणजे हा एलिमिनेट झालाय. याला पण जातोय आणि याला जाईल का? नाही. याला 8 ने जाणार नाही. आता याला 4 ने जाईल का बघू आपण. 4 1 4, याला 4 ने पण जाईल आणि याला 6 ने जाईल का? 6 1 6, 6 1 6. याला 6 ने जाणार नाही पण याला 6 ने जाईल. तर बघा याला 4 ने पण जातोय, 8 ने पण जातोय आणि 6 ने पण जातोय. तर अशा एलिमिनेशनच्या पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. कसा एलिमिनेट करायचा आहे एक एक ऑप्शन. तर ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर. 696, 696. तर बघा 6th क्वेश्चन. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमाने बघा HCF इंटू LCM 4 व 48, 4 व 48 आहे. त्यांच्यातील एक संख्या फर्स्ट आणि सेकंड. त्यांच्यातील एक संख्या फर्स्ट काय आहे? 12 आणि सेकंडला आपण x घेऊया. आपल्याला सेकंड शोधायचे. तर काय करायचं? 4 इंटू 48 इक्वल्स टू 12. हे इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय. आणि 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 4 4 जा 16. वरती काय उरलं? 4 आणि 4. 4 इंटू 4 16. तर ऑप्शन नंबर ए होईल आपलं आन्सर. सर्वांना समजतंय व्यवस्थित प्रकारे? हे खूप सोपं आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला अगोदरच सांगितला होता, पाठ करा. कारण की त्या फॉर्म्युल्यावर बेस्ट या एक्झाम्पल मध्ये 4 एक्झाम्पल आले या एक्सरसाइज मध्ये. तर बघा 7वा क्वेश्चन काय आहे? 7वा 10 15, 10 15 24 आणि 30 भागल्यावर बाकी उरत नाही, बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या. म्हणजे यांनी सगळ्यांना ऑप्शनला जर भाग दिला तर बाकी 0 उरायला पाहिजे. तर बघा आपल्याला काय काढायचंय? HCF. तर बघा याला 5 ने भाग देऊ. 5 दुने 10, 5 3 15, 24 तसंच 5 6 30. 3 ने देऊ. 2 असंच 3 1 3. आता 8 3 24, 3 दुने 6. आता परत 2 ने देऊ. 2 1 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2. आता जाईल का? नाही. तर बघा 5 इंटू 3 इंटू 2 इंटू 4. 5 3 जा 15, 15 2 जा 30, 13 4 जा 120. काय आला आन्सर? 120. तर आहे का? तर हो, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे आपला आन्सर 120. तर सर्वांना व्यवस्थित समजतंय. आता आपण वळूयात लास्ट क्वेश्चन कडे. काय आहे आपला लास्ट क्वेश्चन बघायचा आहे. तर बघा 7th क्वेश्चन. तर बघा 8 आणि 12 या संख्येला पहिल्या 3 गुणांचा समान आहे. आता हा क्वेश्चन आपल्याला कशाने सोडवायचा? ऑप्शनने. तर बघा मी सांगतो तुम्हाला ऑप्शनने कसं सोडवायचं. 24 48 72. बी आहे 8 16 24. सी काय आहे 12 24 36 आणि डी आहे 96 192 288. आता पहिले आपण बघायचे 12 आणि कशाला भाग जातो. बघा 12 1 12, 12 2 24, 24 आणि त्याला जाईल 192 ला 12 ने भाग जात नाही. ऑप्शन गेलं. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 याला सर्वांनी जातो. याला 12 ने भाग जात नाही. 12 1 12, 12 2 24 ह्या दोघांना. आता हे दोघं ऑप्शन आपल्याकडे उरले आणि हे दोघं ऑप्शन आपल्याकडे कट झाले. तर सर्वांना समजतंय हे दोघं उरलेत. आता बघा आणि 8 ने. आता 8 ने भाग कशाला जाईल? 8 3 24 पण 12 ला भाग जात नाही. 8 ने 12 ला भाग जात नाही. तर इथे 12 ने पण जातो आणि 8 ने पण जातो. 48 ला पण 72 ला पण आपला ऑप्शन होईल ए. ऑप्शन नंबर ए होईल आपलं आन्सर. तर सर्वांना समजलंय ही एक्सरसाइज कशा प्रकारे सोडवले.
ही इलिमिनेशनची पद्धत तुम्हाला व्यवस्थित जमायला हवी. ही इलिमिनेशनची पद्धत जर आली तर आपल्याला लवकरात लवकर क्वेश्चन जरी नाही समजला तरी आपल्याला आन्सर काढता येतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.